तर चला लगेच खेळायला सुरुवात करूया आपण. एका बाजूला गावदेव पूर्ण तर दुसऱ्या बाजूला कालवार पाहायला मिळतंय. यस पंचांचा इशारा येतोय, खेळायला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय मुकेश आणि किशोर ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर फलंदाज मुकेश, नॉन स्ट्राईकला किशोर आणि गोलंदाजीसाठी मनोज तयार आहे, सज्ज आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी मनोज टर्न होतोय. यावेळेस स्लोअरचा मारा होता, दिशा दिली, चेंडू मात्र पहिल्या चेंडूवरती फरार होतोय. सी मार्शे बार चौकार. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला, चौकार येतोय. आपण जर विचार केला तर कालवार संघाला पहिल्या सामन्यामध्ये काल्हेर संघाने पराभूत केलं होतं. इथं मात्र टार्गेट पुन्हा एकदा द्यायचं आहे, तर पहिल्या चेंडूपासून हाणामारी करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते मुकेश यांची आपण गुंतवली होते, फलंदाजी पाहिली होती, काय फलंदाजी केली होती, खूप चांगली. आज या ठिकाणी संघाला गरज आहे, कारण एक सामना गमावलेला आहे, तर त्या अनुषंगाने इथं मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी मार्क वरती. चला वेळ खर्च करायचा नाही आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. यावेळेस सोडवलाय क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी, परंतु चेंडू मात्र सीमा पार. यस पंचांच्या माध्यमातून येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं पाहायला मिळते. 8 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहेत. क्या बात आहे. गुंदले होते जिथं फलंदाजी समाप्त केली होती, इथं मात्र इथं चालू केलेली आहे. मागच्या मॅचचा वचपा इथं काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनोज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस वाड शॉट चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. यस कालवार गावचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून संदेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. क्या बात आहे. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात कालवार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज पाहूया टर्न होतोय. यावेळेस वाड शॉट, हवाई सफर, तारामंडल फटका, सिक्सर. यस संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. परंतु आतापर्यंत 2 चौकार बॅक टू बॅक आणि 2 षटकार बॅक टू बॅक. पाहूया हा 3रा षटकार होतोय का, आणि संदेश म्हात्रे यांच्या खिशाला मात्र दणका दिला जातोय, काही पाण्यासारखं राहील. अतिशय खेळीमेलीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र खेळ चालू आहे. यस धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहू शकता 10 फलकावरती 20 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 26 धावा खर्च केल्या होत्या, आणि या ठिकाणी आपण पाहतो आतापर्यंत 20 धावा. अजून एक तडाखा, काय करते पाहूया, परंतु 1 बाउन्स, सी मार्शे बार चौकार. यस एका टप्प्याने सीमा पार होतोय चेंडू. यस अजूनही जर एक षटकार जर केसला गेला तर निश्चित संदेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. अजून कशी फलंदाजी करायला पाहिजे. 3 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. 24 धावा ऑन बोर्ड. 1 षटकार पाहूया 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि यस उडवलाय
काय करतं पाहूया. परंतु आपण पाहू शकता चौकार. यस 28 धाव फलकावरती लागल्या गेले तर यस एका षटकाराची प्रतीक्षा आहे. मुकेश यांच्या बॅट मधून जर अजून एक षटकार जर आला या उर्वरित खेळामध्ये तरीही आपण पाहू शकता की संदेश मात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक आहे ते कंटिन्यू राहील. आपण पाहतोय की 4 चौकार आणि 2 षटकारांची आतिषबाजी. 28 धावा कुठून काढले आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये अर्थात 6 चेंडूंमध्ये. यस यानंतर काल्हेर आणि कोपर ही लढत होणार आहे. तर दोन्ही संघांनी कुठे जायचं नाही. काल्हेर आणि कोपर यावेळेस कार्पेटच्या स्थानी चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. इथनं जर षटकार आला तर निश्चितच संदेश मात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. धावसंख्या पहिली धाव फलकावरती तर 29 लागली गेली आहे. इथं मात्र सफल क्रॉस झाले होते. जागा बनवली होती परंतु निलेश हे एक चांगला गोलंदाज आहे. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लेंथ कमी केली होती, गती कमी केली होती आणि आपण जर पाहिलं तर उचली कमी प्राप्त करून दिली होती. परिणामस्वरूप आपण पाहतोय की निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम अजून एक दर्जेदार क्वालिटीचा चेंडू हाताला जातोय. यस आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धुव्वा ओढून टाकला होता गोलंदाजाचा. इथं मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतंय निलेश. निश्चितच ज्या नावाने ओळखला जातो ती खेळी या मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना पुढे सरसावून उडवलाय. चेंडू थांबणार नाही, जाईल सी बारशे बाहेर, येईल मोठा फटका, षटकार. यस 1000 रुपयाचा पारितोषिक लावलं तर सन्माननीय संदेशजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून त्याचा मात्र मानकरी ठरलेला आहे. पाहूया आज अलग अंदाज अलग मूड मध्ये पाहायला मिळतंय. फलंदाज मुकेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस अप्रतिम हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये आहे. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळतंय आणि थोडासा अवसर भेटला एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करण्यास प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहू शकता 37 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिल्या तर धावफलकावरती धावा या ज्या लागल्या जात आहेत त्या म्हणजे 37. म्हणजे एक षटकार लागूनही निलेश यांनी कमबॅक करताना पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज विठ्ठल येतोय गोलंदाजी मार्कवरती. काल्हेर आणि कोपर दोन्ही संघनायक तयार राहायचा. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. कोपर आणि काल्हेर आपण सज्ज राहायचं, तयार राहायचं आहे. अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे, घाई करायची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या संघांना विनंती आहे की आपण वेळेवरती इथं उपस्थित राहायचं आहे. खास करून यानंतर होणारा सामना काल्हेर आणि कोपर या दोन्ही संघांना या बेले समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे.
38 धावा धाव फलकावरती. या 38 मधील आपण जर पाहिलं तर 36 धावा याच्या मुकेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे पाहू शकता कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथं होत होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये तसा घेता आला नाहीये. यावेळेस निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 38 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. श्री वेताल कोपार या संघाचा आपण पाहिलं तर 60 धावांचा हाय स्कोअर आहे या मैदानावरती. तर तो हाय स्कोअर जो आहे तो तुटेल का हे पाहण्यासारखं राहील, कारण षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 38 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, खास करून कालिका माता कालभार या संघाच्या. यावेळेस उडवलाय अजून एक धमाका, चेंडू सीमारेषे बाहेर, बिग हिट, षटकार. फोर्टी 44 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक चालू आहे. खूप खूप फलंदाजी चांगली पाहायला मिळते. 42 धावांवरती आहे. पाहूया अर्धशतक इथं पाहायला मिळेल का दमन दौऱ्यातील मुकेश यांच्या बॅट मधून. नामी संधी चालून आलेल्या आहे, संधीचं सोनं होईल का हे पाहण्यासारखं राहील. इथं मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धाव गणली गेलेली आहे. 45 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे. षटक क्रमांक 3 आहे आणि धावांचा डोंगर पहा किती मोठा आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कोपर संघाने जी फटकेबाजी केली होती तीच फटकेबाजी खास करून इथं पाहायला मिळते. आणि त्याही धावा आपण जर पाहिल्या तर गावदेवी पूर्णा संघाचे आज अगेन्स्ट कंप्लीट केले होत्या. 60 धावांचं टार्गेट. यस, योगेश पाटील याने जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर निश्चितच संदेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात लावली जाते. निश्चितच या दमन दौऱ्यातील ग्राउंड क्रमांक 1 पटेल या ग्राउंडवरती 50 आपल्याला पाहायला मिळेल का. इथं मात्र आपण पाहिलं तर पहिला तर आलेला आहे बॅट मध्ये. क्या बात आहे. अजून एक धमाका पाहायला मिळतोय योगेश यांच्या बॅट मधून. 51 धावा धाव फलकावरती. विठ्ठली थोडासा मागणा ठरत चालताना पाहायला मिळते. 2 षटकार त्यांच्याही ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया योगेश ऑन फायर. 3 षटकार जर लावले तर निश्चितच आपण पाहतोय संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस समोर ठेवला होता चेंडूला. पाहूया काय निर्णय येतो. यस, पंचांच्या माध्यमातून स्वेअर मारा अर्थात वाईट बॉल घोषित केलेला आहे. 52 धावा ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअरच्या रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जातील. एकापेक्षा अधिक काहीही मिळत नाहीये. 53 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 53 धावा ऑन बोर्ड. एकोणचाळीस धावांवरती नाबाद खेळतोय मुकेश. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथेही आपण पाहिलं तर
एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. प्रशांत या वेळेस उडवलाय, चेंडू आईमध्ये आहे, पाहूया काय घडतंय. परंतु चेंडूला अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे आपण पाहिलं तर 56 या अंकावरती लागली जाते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस, अजूनही षटकारांची हॅट्रिक मारली तर संदेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक उडवलाय, चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. यस, या षटकाराच्या मदतीने आपण पाहू शकता धाव फलकावरती धावा ज्या झाल्या आहेत त्या म्हणजे 62 धावा. यस, 47 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 धावांची गरज आहे, 3 धावांची गरज आहे 50 साठी. 47 धावा धाव फलकावरती, क्या बात आहे. मुकेश ऑन फायर, षटकार 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 षटकारांची आतिषबाजी, त्याच्या जोडीला आपण चौकारी पाहायला मिळत आहे. पाहूया पुढील चेंडू काय घडतं या चेंडूवरती. पुढे सरसाल मारलेला आहे, चेंडू आळीमध्ये काय घडतं पाहूया. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. यस, आपण पाहिला तर या 2 धावेने 64 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. निश्चितच एका धावेची गरज आहे. मुकेश याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या हव्याचा आहेत, कारण खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एकाकी किल्ला लढवत असताना पाहायला मिळते. ग्राउंड ओली ही पहिली 50 पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाहूया पुढील चेंडू. यस, आणि अशा रीतीने इथं मात्र 50 कंप्लीट केली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा स्वागत करूया. यस, बॅट ही उंचावून दाखवलेली आहे आणि 4 धावेने धावसंख्या पाहिली तर आपण 68 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर कोपर संघाच्या धावसंख्याचा हायेस्ट 60 धावांचा इथं मात्र मोडीत काढलेला पाहायला मिळतं. 68 धावा ऑन बोर्ड आणि याच्यात आपण पाहिलं तर एक 50 पाहायला मिळते मुकेश यांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर एक निलेश हा गोलंदाज जो आहे त्याने गोलंदाजी खूप चांगली केली. त्याच्यानंतर बाकीच्या गोलंदाजांना जणू काही सर्प एक्सल धुवूनच काढलेला आहे. यावेळेस अजून एक उडवलेला आहे, पाहूया तोलून मापून मारलेला आहे, चेंडू सीमा पार होतोय, षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 74. क्या बात आहे. साधारण मात्र चेहऱ्यावरती आनंद उचलून वाहतोय. यस, आपण जर पाहिलं तर सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम जो आहे तो आपण पाहू शकता मुकेश यांच्या नावी. 59 धावांचं खेळी प्रस्तावित केली. निश्चितच पुन्हा एकदा खेळाडूसाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूया. क्या बात आहे, वेल प्लेड. पाणी पण नाही पिला मी. कोपर संघाचा संघनायक आणि काल्हेर संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीसाठी नंतर नंतर तुमची कोपरचा कोण आहे? कोपर अरे इकडे आहे ना.
ही चालू आहे ना हां हे ही चालू आहे तर तर चला दोन्ही संघाच्या संघाने घ्या ना अनविकीसाठी हो या व्हिडिओला सन्मानित जगदीशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे तर आपण या नाणेफेकीसाठी तर निश्चितच मान्यवरांना विनंती आहे सन्माननीय जगदीश पाटील साहेबांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे निश्चितच आपण पाहणार आहोत कल्याण वर्सेस कोपर साहेबांच्या हातात आहे कल्याण आणि कोपर ही मॅच मित्र आपण पाहणार आहोत याच्यानंतर तर चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आपण हो घ्या ना बोल लागले आम्ही जेवण या आम्ही बोलते तुम्ही जेवले पूर्ण चला मग तुमची मॅच कर जरा जरा तर ही एक मॅच संपला आम्ही जेवण येतो जिंकले तर तू मिळाल ना खेळ द्या मी हवा आम्ही एक तास लागला म्हणजे मग आमचीच मॅच आता आम्ही येलो मला जेवण नाही लागलं अर्धे तास मॅच आहे नंतर आम्ही जेवण मी आता तू जेवण तिथे एक भाकरी मी 4 भाकरी खाता एक भाकरी माझा खा ना तू नाही आम्ही उद्या जेवणार आहे ना मॅच जेवण तो गेला ना तू आहे ना तो काय चालले ना मी मॅच जेवणार आम्ही अनिल एक बाकी माझा होल तुम्ही काय सोडता का पैसे बोलले म्हणून बोलेन 5 बेर या आता इकडे असं पण असतं का असं पण असतं का तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे किती आपली 5वी मॅच चालू होईल ना 5वी मॅच संपला आता किती बाकी 1 2 3 4 5 कशा होतील जा सांगा तुम्ही 2 वर 3 कोपरवाले 9 होतील माझी 9 नाही ही कालेर पूर्ण गॅस होऊ शकतं कदाचित इथे कुठले जर आपली कमी ओव्हरची झाली कमी रनांची झाली काही करून कोणची चौक्या आणि एकूण बोलून लूज मिळते कोणाला तवराच फायदा होते कोणला पण तुम्हाला आम्हाला कोणला पण नाही मग तुम्ही 2 जिंकले 3 ते होईल आई आली मग बहुत होईल आमचे दरवर्षी गट पक्कार त्यांचा लय टाईट गट आहे त्यांचं वडवली आहे ती कमजोर आहे दरवर्षी आमचे काल्हेर दापोडा वल ते ठरलाच नाही ते नाही मजा उद्या तो अख्खा बघतो ना तो खाली घेऊन दोन 5 दाबा एक गोल होले खरं मग बरोबर आपण मोबाईल
तर चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करूया. आपण पाहिलं तर तब्बल 75 धावांचं टार्गेट आहे. क्या बात आहे. मुकेश यांची अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला यावेळेस. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतो जेलच्या स्वरूपात. मनोज निश्चितच आपण जर पाहिलं तर मुकेश यांची अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 चौकार आणि 6 षटकारांची आतिषबाजी करत असताना तब्बल 59 धावांची बहारदार असरदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज किशोर होते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मनोज आणि यशवंत ही सलामीची जोडी होती. मनोज यांनी मात्र खाता न खोलता बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत आणि किशोर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धाबांचा डोंगर भरपूर आहे परंतु त्याचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न तरी झालेला पाहिजे. यावेळेस जागा बनवली. सेपल क्रॉस झाले. चेंडूला फेकून दिलं. सीम मार्शे बाहेर. चौकार. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली दुसरी मॅच कमी रनांची पाहायला मिळाली होती. असं वाटत होतं की पूर्ण दिवस धावा बनतायत की नाही बनतायत परंतु जसं जसं दुपारचं सत्र सरत गेलं तसं तशा धावा इथं मात्र बनत जाताना पाहायला मिळाल्या. याच्या अगोदर आपण पाहिलं ते कोपर संघाने मात्र 60 धावांची एक चांगली इनिंग खेळली होती आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 75 धावांचं टार्गेट. इथं मात्र अजून एक दर्जेदार क्वालिटीचा चौकार. 8 धावा धावफलकावरती. यस पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा या वेळेस आपण जर पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू इथं हाताला जातोय. इथं मात्र आपल्या फॉलोदर मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळत होता. इथं मात्र आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 75 धावांचं टार्गेट आहे. तर या धावांच्या आसपास किती धावा बनवल्या जातील याकडे निश्चित लक्ष राहील. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये धावा बनल्यात त्या पद्धतीने याही धावा बनवू शकतात. तो प्रयत्न होणं गरजेचं आहे. ती फटकेबाजी होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मुकेश जो तल धरून खेळ केला तसा एखादा एक जादूगर फलंदाज येऊन चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथं मात्र अजून एक चांगला फटका येतोय. चौकार. धावसंख्या आपण पाहू शकता या चौकाराच्या मदतीने 13 अंकावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 13 या अंकावरती लागली गेली आहे. यावेळेस धर्मेश होतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. निश्चित धावा किती झाल्या याकडे न लक्ष देता आपला नैसर्गिक खेळ आपण कशा पद्धतीने करू शकतो हे मात्र दाखवून द्यावं लागेल. खास करून गावदेवी पूर्ण या संघास. नेक्स्ट मॅच बंदरामर्दी काल्हेर वर्सेस श्री वेताल कोपर या संघादरम्यान होणार आहे. तरी आपण तयार राहायचं आहे. इथं मात्र आपण पाहू शकता पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. आपण पाहतोय की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताला होता. नाही तर मात्र आपण जर पाहिलं तर फ्रीचा चेंडू आहे. बघूया काय घडतंय.
पुढे सरसावून उडवलाय. एक धाव तर जरूर कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता आणि हलवार पावलाने या 2 धावाही कंप्लीट केला जात आहे. त्या 2 धावांनी स्कोअर कार्ड आपण पाहिलं तर 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या जर पाहिली तर 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. या वेळेस पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चुकी पाहायला मिळते. वेल ट्राय, क्या बात आहे, परंतु चेंडू काय अडवला नाही. चेंडू सीमा पार, चौकार. धर्मेश पुन्हा एकदा तयार होत आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 20 या अंकावरती लागली गेली आहे. अजूनही सामन्यामध्ये बनू आहे, धावा बनतायत, प्रयत्न करावा लागेल. या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता धर्मेश यांनी मात्र त्रिपला चित केलेला आहे. फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात. यस, धर्मेशाने जर हॅट्रिक पूर्ण केली तर निश्चितच पाहू शकता आपण संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक खेळाडूचं मनोधैर्य वाढवण्यासाठी अतोनात जीवाच्या आकांतापासून प्रयत्न केले जात आहेत. खास करून मग तुमची चौकारांची हॅट्रिक असो, षटकारांची हॅट्रिक असो, विकेटची हॅट्रिक असो, जी वेल अँड गुड कामगिरी होते त्याला मात्र इथं बक्षीस लावलं जाते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे आणि क्या बात आहे, कालवार का टायगर, खूप चांगली शतरक्षण. सदानंद म्हात्रेंच्या माध्यमातून एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाहीये. एका धावेने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 21 या अंकावरती गणली गेली आहे, लागली गेली आहे. यशवंत मात्र तयार आहे, दाखवून देतो संघासाठी मी करू शकतो, मी बनवू शकतो, सामन्याला टर्न करू शकतो. इथं मात्र पाहू शकता एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना मध्ये इथं मात्र 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेसाठी पलटतील का, परंतु नाही आहे. 23 धावा धावफलकावरती. चांगल्या प्रकारे इथं मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जरी 75 धावांचं टार्गेट असलं तरीही आम्ही खेळू शकतो अधिक ताकदीने, तीव्रतेने. बघूया इथं मात्र कशा प्रकारे खेळ होतोय. पुढील चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडूला टॅप केला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता, परंतु एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये, कारण इथं पाहिलं तर षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 25. अजूनही 50 धावांची गरज आहे आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 2 षटकांमध्ये 25 बनवल्या, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये त्याच्यापेक्षा डबल 50 धावा बनवायच्या आहेत. कोपर आपण तयार राहायचं आहे. वॉर्मअप करून आज खूप प्रभावित केलं आहे, खास करून कोपर संघानेही. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम विजय संपादन केलं होतं चेसिंग करत असताना. त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगला स्कोअर उभा केला. 60 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि तोही सामना विजय संपादन केला होता. म्हणजे सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा संघ आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर श्री वेताल कोपर या संघाकडे पाहिलं जात आहे. आणि त्याहून अधिक चांगली कामगिरी इथं मात्र कालवार संघाने करत असताना पाहायला मिळते, कारण अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून. खास करून मुकेश यांची फलंदाजी बघितली तर 59 धावांचं एक भला मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळत होता. इथं मात्र पाहूया एक चांगला खेळून काढलेला आहे, परंतु एकच धाव. या सामन्याची जणू काय औपचारिकता इथं मात्र शिल्लक आहे आणि ती खेळण्याचा प्रयत्न आहे.
आव्हान खूप लांब आहे, परंतु जवळपास पोहोचण्याचा धाडस हिंमत तर निश्चितच चालू आहे, कारण हार जीत खेळाचा पार्ट आहे. प्रवीण पुन्हा एकदा तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. येईल दणदणीत षटकार. क्या बात आहे. एक बिग हिट निलेश यांच्या बॅट मधून. हा एक असा खेळाडू आहे की पूर्ण संघाला घेऊन चालतोय. जेव्हा जेव्हा निलेश चालला जातोय तेव्हा तेव्हा आपण जर पाहिलं तर पूर्ण संघ पुढे चाल करताना पाहायला मिळत आहे. परंतु आज या ठिकाणी खूप मोठा पल्ला आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती बिगिट चौकार षटकारांची आतिषबाजी करावं लागेल. परंतु हार जीत हा खेळाचा पार्ट आहे. हरलो याला महत्त्व आहेच, परंतु मी लढतो कसं यालाही खूप महत्त्व आहे. ते लढणं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास करून आतापर्यंत 32 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस शॉर्टपिट डिलिव्हरी होती. पाहूया समोर ठेवला होता चेंडूला. निश्चितच आपण पाहिलं तर वाईटच्या नजरेने पाहिलं होतं, परंतु आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने पंचगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय. हाही जाईल सीमारशे बाहेर. अधिक उंच 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 आणि लांबच लांब षटकार. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेले आहेत. मित्र म्हणून धावसंख्या खूप चांगली धावफलकावरती आहे. निश्चितच इथेही निलेश ऑन फायर पाहायला मिळते. चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. खूप मातब्बर हा असा खेळाडू आणि या ठिकाणी त्यांची फलंदाजी ही एन्जॉय केली जाते. या खेळाच्या माध्यमातून तब्बल 75 धावांचा टार्गेट इथे सेट आहे आणि त्याच्या माध्यमातून इथं मात्र फलंदाजी ही खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निलेश यांची बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र अधिक उंच आहे. काय करतं बघा, स्वतः गोलंदाजी चेंडू खाली आणि इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने पहा धावसंख्या खूप चांगली आहे. 40 या आकड्यावरती पोचली गेली आहे. म्हणजे आपण पाहू शकता की जशा तसं उत्तर देत असताना पाहायला मिळत आहे. असं वाटलं होतं की तिथपर्यंत पोहोचले जातील, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. हार मनाला तयार नाही. तर आपण पाहतोय 40 धावा अनबोर्ड. 75 धावांचं लक्ष असताना इथं मात्र एक चांगली फलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया तयार होत आहे निलेश. यावेळेस अप्रतिम फटका होता, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवण्यात आलेला आहे. एकच धाव घेतील मात्र काही शंका नाही. स्ट्राईक मात्र निलेशकडे राखली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 41 पाहायला मिळते. निश्चितच सिद्धार्थ आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकावरती जी लागली गेली आहे ती 41 आणि आपण पाहतोय 75 धावांचं टार्गेट आहे. आणि 75 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं की 3 ओव्हरमध्ये 41 धावा. अजूनही 34 धावांची गरज आहे. थैंक यू, धन्यवाद. बहुत ही खूबसूरत है आपको कमेंट्री दे रहे मराठी लैंग्वेज में. हमें ज़्यादा समझ तो आती है लेकिन हम मराठी लोगों से ज़्यादा टच में रहे हैं. अक्सर बॉम्बे आना जाना होता है मार्केट में, तो थोड़ी बहुत समझ आती है. तो आपने कहा कि 34 रनों की ज़रूरत है 6 गेंदों में, तो ये नामुमकिन नहीं है लेकिन थोड़ा सा मुश्किल भी है. और ये जहाँ तक मैं बता दूँ कि ये ग्राउंड बिल्कुल ग्रीन गार्डन है और ये दमन की आबोहवा में क्रिकेट खेलना बहुत ही खूबसूरत लगता है हमें, क्योंकि बिल्कुल समुद्र के करीब आया ये शहर. और वहाँ ये आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार है. रमाकांत मात्रे आखिरी ओवर लेकर सामना करेंगे उनका निलेश.
6 गेंदे 34 रन जीत के लिए। हर गेंद पर बड़े हिट लगाने होंगे। सड़क पे कड़क गेंद फलक में पहुंचानी होगी, तो यहां से एक बड़ी पारी रिंकू सिंह बनना होगा। नीलेश तैयार है सामना करने के लिए। तैयार है पहले रन से गेंदबाजी करते हुए रमाकांत, और इस बीच थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, लेकिन स्टंप के ऊपर शायद ये गेंद थी। देखना होगा क्या इशारा आता है अंपायर सर का। वाइड और अतिरिक्त, वाइड केवल वाइड मिलेगा, अतिरिक्त नहीं है। वाइड का 1 रन मिलेगा, इसी 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 42 रन। अभी भी 6 गेंदों में 33 रनों की जरूरत। और इस बार बिल्कुल वो मिसाइल हिट, विकेट का पतन। बहुत ही लाजवाब गेंदबाजी हां रमाकांत की ओर से, खूबसूरत गेंदबाजी, सीधे स्टंप को उखाड़ दिया और इसके बाद मिलने वाली पहली सफलता इनको। कहते हैं कि आसमान में इतने तारे न होते तो रात सुहानी न होती, आसमान में इतने तारे न होते तो रात सुहानी न होती, जवानी दीवानी न होती तो बम्बन की कहानी न होती। इसी के साथ ही से मैच को आगे बढ़ाते हुए रमाकांत अगली गेंद लेकर सामना करने के लिए नए बल्लेबाज विठल। 5 गेंदों में 33 रनों की जरूरत। यहां से कुछ नोबल, कुछ एक्स्ट्रास मैच को बना सकते हैं। हर एक गेंद पर बड़ा प्रहार करना होगा। 5 गेंदे 33 रन। रमाकांत तैयार, मिडल ऑफ द बैट, गेंद गई है बिल्कुल स्कोर लेके ऊपर से। एक ही रन से संतोष करना पड़ेगा। दूसरे रन का कॉल है और विकेट का पतन। क्रिकेट की भाषा में मैं इसको आत्महत्या कहूंगा। बहुत ही लाजवाब गेंदबाजी करते हुए रमाकांत आखिरी मोड़ पर आए हैं और अपने कप्तान की जो जरूरत थी उसको पूरा करते हुए। कहते कि ना जरूरत देखते, ना मुहूर्त देखते, ना सूरत देखते, रमाकांत अपनी टीम की जरूरत देखते हैं। बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए और उनके जो 12 मैन हमारे बीचों बीच मौजूद है, बहुत तारीफ करते हुए रमाकांत की। और इस बार बिल्कुल लेग की दिशा में डाली गई गेंद, बल्ले का बाहरी किनारा लगा था। देखना होगा यहां से कितने रन चुरा पाते। 2 ही रन से संतोष करना होगा। 30 रन का कॉल है लेकिन मना किया। मैं भिवंडी वासियों के लिए जो 40+ के लिए, उनके लिए एक दुआ कहना चाहूंगा, एक बात कहना चाहूंगा कि सलामत रहे वो शहर जिसमें आप बसते हैं, सलामत रहे वो शहर जिसमें आप बसते हैं। एक आप ही की खातिर पूरे शहर को दुआ दिए। तो इसी के साथ ही मैच आगे बढ़ता हुआ। अगली गेंद मिडल ऑफ द बैट, गेंद को घुमाए इसको लेकर दिशा में, आसानी से 1 रन मिलेगा। अब यहाँ 1-2 रन से काम नहीं बनेगा। यहाँ बड़े हिट लगाने होगा, बड़े हिटों से भी काम नहीं होगा क्योंकि ये आखिरी ओवर है। यहां से मैच समाप्त होता हुआ दिखाई दे रहा है। अभी भी केवल 2 गेंद आनी शेष है और रन बहुत ज्यादा चाहिए। 28 रन। इस बार लेग की दिशा में डाली गई ये गेंद, अंपायर का इशारा आएगा। अंपायर अपनी खूबसूरत बाहें फैलाते हुए वाइट अतिरिक्त के साथ इसको बढ़ता हुआ। अभी भी रन की जरूरत, 27 रन की जरूरत। 2 गेंदों 27 रन। बहुत ही बड़ा लक्ष्य, पहाड़ जैसा लक्ष्य खड़ा कर दिया था। और इस बार गुड लाइन पर गिरी है गेंद, सीधी कीपर के हाथों में। कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इस इनिंग का शायद आखिरी गेंद होगी। इसके साथ ही ये टीम जीत हासिल करती हुई। फुटॉस गेंद बिल्कुल स्लॉट में डाली गई लेकिन उसको डाउन द ग्राउंड शॉट, आसानी से 1 रन चुराया। दूसरे रन का कॉल होगा, चौका मिलेगा और इसी के साथ टीम जीतती हुई 52 रन बनाए। आंखों दिखाल आने वाले समय में आपके भाई यहाँ आपकी लैंग्वेज में आपको सुनाएंगे। वक्त मिला था मुझे भी एक और बोलने का, तो मैंने कुछ बातें कह दी है। मनोज ठाकरे आने वाले इनिंग का हाल सुनाएंगे। थैंक यू, धन्यवाद।
यास निश्चितच मुकेश मात्रे यास 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. तर पाहूया त्यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहे. संदेश मात्रे